पाहिजे, कशी बिकट परिस्थिती असू द्या. अरे सुदामाची परिस्थिती जर पाहिली ना तुम्ही तर फाटकं धोतर होतं. काय होतं? झाले घरात मान्यता नाही, दारात मान्यता नाही, गावात मान्यता नाही, राज्यात मान्यता नाही, पण त्यानं एकच केलं, देव कधी सोडला. मी पहिले सांगून गेलो, पूर्ण गाव न सोडलं चालते, फक्त देवानं नाही सोडायला पाहिजे आपल्याला. आणि देवानं जर तारलं तर तुम्हाला कोणी बुळवणार. हे देवाचे शब्दात, हे पार्थ मै हावेसे चेतसाम अहम नचिरात मृत्यू संसार सागरात भवामी. होऊ दे महाप्रलय, पूर्ण सृष्टी बुडली चालते, भूकंप होऊ दे, कंप होऊ दे, फक्त मला पक्क पकड रे, मी तुला बुडू देणार. 4 पानाचं बेल जर तुम्हाला सापडलं तर उपाय करून पाहतो मी. 3 महिन्याच्या आत तुम्हाला त्याचा रिझल्ट आहे. किती महिन्याच्या? फरक पडल्याशिवाय राहणार नाही, कारण बेलाला खूप महत्व आहे. मी इथपर्यंत येणार, पण प्रत्येक पूजेचं तुम्हाला महत्व कळलं पाहिजे. बेलाच्या झाडात किती महत्व आहे. ज्याच्या मुलाचं लग्न होत नसेल, मुलीचा अडथळा आहे, मुलात अडथळा आहे, किती बी दोष त्या ठिकाणी फिरू द्या, केवढे भयानक दोष असू द्या, फक्त त्याला म्हणा बेलाच्या झाडाखाली जा आणि बेलाच्या झाडाखालचीच माती घे. कोकळलीच मातीने घ्यायची, त्याच मुळा जोडली माती घ्यायची, त्याचं लिंग बनवायचं, पार्थिव लिंग, आणि त्या पार्थिव लिंगाचं पूजन करायचं. ते पूजन घडल्यानंतर तिथं 1 लोटा 1 गडवा पाणी वाहायचं महादेवाला. ते झाल्यानंतर तुपाचा तिथं दिवा लावायचा. तुपाचा दिवा लावा. बेलाच्या झाडाखालची माती, बेलाचं झाड असं पाहिजे की त्याची सावली पडली पाहिजे. काय पडली पाहिजे? कारण हे पूजा बी त्याच्या शाळेत झाली पाहिजे, त्याच्या शाळेत. म्हणजे त्याच्यात तो कोणतं विघ्न येऊ देणार, त्याच्यात कोणती अपवित्रता होणार. त्याच बेलाच्या झाडाखाली त्याची छाया पडते आणि तिची माती उचलली, पार्थिव लिंग बनवा, त्याचं पूजन करा, 1 गडवा पाणी वा, तुपाचा 1 दिवा लावा. आणि तो मुलगा होत असेल, माझं जमतच नाही, योग माझा येतच नाही, फक्त तुपाचा दिवा लावा, संकल्पना करा आणि एकच प्रदक्षिणा बेलाच्या झाडाला मारा. ज्याचं लग्न होत नाही ना, त्याचं लग्न झाल्याशिवाय राहत नाही. एवढी ताकद आहे दादा. काय आहे? फक्त काय लागेल आपल्याला? त्याचा अभ्यास लागेल.